नमस्कार. आज तुम्हाला मी हे जे सोया चंक्स आहेत बारीक, ह्या सोयाबीनच्या ह्या वड्या म्हणा, चंक्स म्हणा, ह्याच्यापासून एक स्नॅक्स पटकन तयार होणारं, बोलायला खूप सोपं असतं पटकन तयार होणारं, परंतु खरंच तसं लवकरच होतं. आणि मी कशा पद्धतीने बनवणार आहे ते कृतीतून सांगणारच आहे. पण प्रथम याला मॅरिनेट करण्यासाठी मी काही हे जिन्नस घेतलेले आहेत: लसूण, आलं, कोथिंबीर, जिरा आणि पुदिना. आता ह्या मिरच्या तुम्हाला जास्त वाटतील, परंतु ह्या मिरच्या खूप फिकट आहेत, जास्त तिखट नाही आहेत. आणि तरीही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही ह्या मिरच्या कमी जास्त प्रमाणात करू शकता. परंतु पुदिना मात्र मी जितका घेतला आहे याहून थोडा जास्त असेल तरीही चालेल. आणि ह्याची कृती अशी आहे की सुरुवातीला, आता हे बघा, मी हे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ह्याला उकळी फुटली, हे पाण्याला चांगलं उकळी आल्यानंतर हे चंक्स मी त्यात फक्त टाकणार आणि 2 मिनटामध्ये मी ते काढून घेणार. पाणी उकळतंय म्हणजे त्याला उकळी यायची आहे, तोपर्यंत मी वाटणाची तयारी करून घेते. हे जे सर्व मिरची, आलं, लसूण, पुदिना आणि जिरं हे सर्व मी वाटून घेणार आहे. पाणी न टाकता हा मसाला मी आता बारीक वाटून घेतलेला आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मी आता हे सर्व सोयाबीन टाकून देत आहे. व्हिडिओ करण्याच्या नादात थोडे सोया सांडलेत. गॅस कमी केलेला आहे. आणि कोणत्याही पदार्थाचं एक सायंटिफिकली गणित म्हणा, किंवा जेव्हा कधी आपण कुठलाही पदार्थ उकळतो तर त्यावरती येणारा फेस, मग अगदी आपण भात शिजवत असू दे किंवा आपण डाळ, कोणताही पदार्थ, जेव्हा जेव्हा असा फेस येतो, हा फेस जमेल तितका आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा अशा पद्धतीने सर्व हा फेस काढून घ्यायचा. कारण हा शरीरात गेल्यानंतर आपल्या आरोग्यासाठी, आपल्या गट हेल्थसाठी हा फेस अजिबात चांगला नसतो. आजकाल आपण खरं तर कुकरमध्ये डाळ भात लावतो, त्यामुळं हा फेस सगळा आपल्या पोटात जातो. पूर्वी आपण डाळ वेगळी शिजवणार, भात वेगळा शिजवायचो आणि त्यामुळं हा फेस काढला जायचा. आता असं काही होत नाही आहे, त्यामुळं आपलं गट हेल्थ, आपलं पचन संस्था बिघडलेली आहे सर्वांचीच. अगदी 3 ते 4 मिनिटेच हा सोया मी पाण्यात ठेवलेला आहे, गरम पाण्यात उकळत आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आणि पुढची रेसिपी, हे सोया आता मी चाळून घेणार, पुन्हा एकदा थंड पाण्याने धुवून घेणार आणि थोडे हे थंड झाल्यानंतर पुढची रेसिपी. आता हे थंड झालेले आहेत सोयावड्या. यामध्ये छोटा चमचा हळद, मी जरी मोठ्या चमच्याने घेतला असेल तरी माप छोटंच आहे. आणि हा वाटलेला हिरवा मसाला,
क्रंची होण्यासाठी थोडेसे तांदळाचे पीठ, अगदी 1.5 टेबलस्पून, एक टेबलस्पून जाड रवा, आणि एक छोटी वाटी चण्याचं पीठ. आता हे चांगलं आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. आणि मगाशी मी खरं सांगायला विसरली, यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेला आहे, लिंबाचा रसही टाकलेला आहे. तर लिंबाचा रस आणि सर्व मगाशी दाखवलेलं साहित्य हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. इकडे कढई गरम करत ठेवलेली आहे. आता मी यात तेल ओतून हे तळून घेणार आहे. आणि तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर माझ्यासारखं असं मी माझ्यापुरतं हे मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे. आणि 1 मिनिटावरती मी फक्त 1 मिनिटासाठी आता इकडे तेल गरम झालेलं आहे, गॅस कमी केला आहे. ह्याच्यामध्ये मी असं चमच्याने गॅस कमी करूनच टाकायचं. ओव्हनचे गरमागरम चंक्स खाण्यासाठी रेडी झालेले आहे. परंतु मला थोडे आणखीन क्रंची हवे आहेत, म्हणून मी आणखीन 2 मिनटं लावणार आहे. छान क्रंची झालेले आहेत. थोडंसं थंड होऊन देते. गॅस मीडियम टू लो फ्लेमवर आहे, त्यामुळे थोडं इथे क्रंची होण्यास वेळ लागतोय. छान सुपर झालेले आहेत. खाऊन पाहिले नाही आहेत. खाऊन सांगते, खूपच गरम आहे. हे बघा,
आता मी काय माईक वगैरे लावलेले नाही आहेत की तुम्हाला क्रंच असा आवाज येईल, पण खरंच क्रंची कुरकुरीत झालेले आहेत. मस्त लागते, छान लागते. आता हे उरलेलेही असेच तळून घेणार. पण बघा खूपच छान झालेले आहेत.